व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम त्यात आपल्याला 56,000 रुपये एवढे प्रति महिन्याला जो पगार आहे तर तो आपल्याला मिळणार आहे आणि ते काम जे आहे तर ते फेलोशिप म्हणून आपल्याला आपल्या जिल्ह्यातच करायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला क्वालिफिकेशन काय आहे, आपल्याला जे काम आहे तर ते काय आहे, तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर या ठिकाणी आपण पाहू शकतात लोकमतद्वारे या ठिकाणी जी बातमी आहे तर ती आलेली आहे आणि त्याचा जो GR आहे तर तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे। तत्पूर्वी या ठिकाणी शॉर्टकटमध्ये जी माहिती आहे तर ती आपण या ठिकाणी पाहणार आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो तरुणांसाठी सुवर्ण संधी, तब्बल 56,000 रुपये महिना आपल्या जिल्ह्यातच काम, पहा संपूर्ण माहिती। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2026-27 अंमलबजावणी आहे। तर त्यासाठी हा जो निर्णय आहे तर तो आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो चीफ मिनिस्टर फेलोशिप महाराष्ट्र आपल्याला 2025-26साठी ज्या राज्यात मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम आहे तर ते त्या ठिकाणी राबवण्यात येत आहे आणि त्यात राज्यातील विकास प्रक्रिया आणि त्यातील टप्पा ते समजून घेता यावे, त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी शासकीय यंत्रणेतील कामकाज, त्यातील घटकांचा ताळमेळ व निर्णय प्रक्रियेचा अनुभव तरुणांना त्या ठिकाणी मिळावा, यासाठी कार्यक्रम हा जो आहे तर तो चीफ मिनिस्टर फेलोशिप जी स्कीम आहे तर ती त्या ठिकाणी राबवण्यात येते। त्या अनुषंगाने मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2026-27ची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। यंदाच्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्या अनुषंगाने फेलोंच्या निवडीचे निकष, अटी, शर्ती आणि निश्चित करण्याच्या दृष्टीने तसेच नामांकित शैक्षणिक संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्याच्या दृष्टीने शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो कार्यक्रमाची अंमलबजावणी आणि फेलोंच्या निवडी संबंधातील निकष, अर्जदार भारताचा नागरिक असावा, त्यानंतर शैक्षणिक अर्हता जी आहे तर ती आपण या ठिकाणी पाहू शकतो कोणत्याही शाखेतील आपण 60% किमान ग्रॅज्युएशनसह पास असणे आवश्यक आहे। जो पगार आहे तर तो या ठिकाणी आपल्याला सदर कार्यक्रमाअंतर्गत निवड झालेल्या फेलोंना दरमहा मानधन रुपये 56,100 रुपये एवढे जो खर्च आहे तर तो आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि प्रवास खर्च आहे तर तो त्या ठिकाणी आपल्याला 5,400 रुपये आणि एकत्रित आपल्याला जो पगार आहे तर तो 61,500 रुपये एवढा त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे। योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करावा, इतर अटी आहेत। तर यासाठी आपल्याला जो शासन निर्णय आहे किंवा GR आहे तर तो आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे। वरती चीफ मिनिस्टर फेलोशिप महाराष्ट्र असे सर्च केल्यावर आपल्याला पहिली वेबसाईट मिळणार आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो चीफ मिनिस्टर फेलोशिप 2026, तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। जसे आपण यावरती क्लिक करू चीफ मिनिस्टर फेलोशिप 2026, तर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचा जो इंटरफेस आहे तर तो या ठिकाणी दिलेला आहे। जसे तुम्ही खालती स्क्रोल कराल आपल्याला या ठिकाणी GR फॉर CM फेलोशिप 2026साठी जो GR आहे तर त्यात आपल्याला संपूर्ण जी माहिती आहे तर ती दिलेली आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो फेलोंची जो GR आहे तर तो त्यांचा निवडीचे निकष किंवा आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन, वयोमर्यादा, ॲप्लिकेशन फी, तर ती संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे या GRमध्ये। तर या ठिकाणी कार्यक्रमाची अंमलबजावणी दिलेली आहे आणि फेलोंच्या निवडीचे संबंधातील निकष आहे तर ते त्या ठिकाणी दिलेले आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो अर्जदार भारताचा नागरिक असावा आणि जे ग्रॅज्युएशन आहे तर ते त्या ठिकाणी आपल्याला किमान 60% गुणांसह आपल्याला पास असायला पाहिजे। त्यानंतर अनुभवचं या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे, इंटर्नशिप असेल, अप्रेंटिसशिप असेल आणि आर्टिकलशिपसह त्या ठिकाणी जो अनुभव असेल तर त्यांच्यासाठी त्या ठिकाणी जास्त उपयुक्त ठरते। आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी भाषा व संगणक ज्ञान दिलेलं आहे। मराठी भाषा लिहिता व वाचता बोलणे तर त्या ठिकाणी बोलता येणे आवश्यक राहील। हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील। त्यानंतर संगणक हाताळणी म्हणजेच MSCIT वगैरे, इंटरनेट नॉलेज वगैरे आपल्याला असायला पाहिजे। त्या ठिकाणी आपल्याला वयोमर्यादा दिलेली आहे। तर उमेदवाराचे वय अर्ज सादर करायच्या अंतिम दिनांकास 21 ते 26 वर्ष असायला पाहिजे आणि त्या ठिकाणी आपल्याला अर्ज करायची जी पद्धत आहे तर ती त्या ठिकाणी अर्थ व सांख्यिकी संचालनालयाद्वारे विहित केलेल्या ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रणालीद्वारे उमेदवाराने अर्ज जो आहे तर तो करायचा आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ऑनलाईन 500 रुपये जी फी आहे तर ती आपल्याला करायला लागणार आहे। फेलोंचा दर्जा हा शासकीय सेवेतील गट अ अधिकाऱ्यांच्या समक्ष असणार आहे। त्यानंतर नियुक्ती संदर्भातील कार्यवाही या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे, नेमणूक वगैरे, तर ते त्या ठिकाणी आपल्याला निवडीची कार्यपद्धती,
ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आपली असणार आहे, म्हणजेच ऑनलाईन जी एक्झाम असणार आहे तर ती आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन करून आपला जो फी वगैरे आहे तर ते पूर्ण कंप्लीट असेल आपला ॲप्लिकेशन. तर त्यानंतर आपल्याला जे ऑनलाईन एक्झाम आहे तर ते MCQ ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी जी माहिती आहे तर ती दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला फेलोशिप कार्यक्रमासाठी नियुक्तीचा कालावधी जो आहे तर तो 12 महिने असणार आहे. आपल्याला 12 महिन्यासाठी जी स्कीम आहे तर ती मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम आहे तर तो त्या ठिकाणी राबवण्यात येतो. तर त्यासाठी आपल्याला जो पगार आहे तर तो आपण या ठिकाणी पाहू शकतो. फेलोंना दरमहा मानधन 56,100 रुपये एवढा त्या ठिकाणी मिळणार आहे आणि प्रवास खर्च मिळून 5,400 रुपये एवढे मिळणार आणि टोटल आपल्याला जो पगार आहे तर तो 61,500 रुपये एवढे आपल्याला आपल्या बँक अकाउंटमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर शैक्षणिक कार्यक्रम आपले जे वर्क असणार आहे तर ते शैक्षणिक कार्यक्रम असणार आहे. तर ते संपूर्ण शैक्षणिक कार्यक्रम, फील्ड वर्कआउट, तर अशा प्रकारे जे कामं आहेत तर ती त्या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो 2026साठी जी न्यू बॅच आहे तर ती कमिंग सून आहे. तर लवकरच त्या ठिकाणी जे ॲप्लिकेशन वगैरे आहे तर ते सुरू होणार आहे. त्यासाठी आपल्याला जी अपडेट आहे तर ती मिळवण्यासाठी सिम्पली आपल्याला या ठिकाणी एक लिंक दिलेली आहे, चीफ मिनिस्टर फेलोशिप 2026 रजिस्टर फॉर अपडेट. सिम्पली आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचे आहे. जसे आपण क्लिक करणार आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे. जशी ती लिंक आपल्याला सुरू होईल ॲप्लिकेशन ऑनलाईन करण्यासाठी तर त्याची जी नोटिफिकेशन आहे तर ती त्या ठिकाणी आपल्याला सर्वात आधी मिळून जाणार आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो CM फेलोशिप 2026 रजिस्टर टू गेट अपडेट. सिम्पली आपल्याला या ठिकाणी आपले नाव, ईमेल ID, मोबाईल नंबर वगैरे एंटर करून सबमिट करायचं आहे. जसे आपण आपली जी माहिती आहे तर ती आपण एंटर करून सबमिट करू. आपल्याला जी लिंक आहे तर ती सुरू झाल्यावर आपल्याला त्या ठिकाणी जी नोटिफिकेशन आहे तर ती मिळून जाणार आहे. ते लवकरच आपण त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झाल्यावर आपले जे ॲप्लिकेशन आहे तर ते अप्लाय करायचे आहे. थँक्यू.